भीमराव लोणारे, IBM TV9 न्यूज मध्ये आणि मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये मी आपलं स्वागत करीत आहे। सध्या मी प्रभाग क्रमांक 7 या परिसरामध्ये आहे, नागपूर महानगरपालिकेच्या, आणि प्रभाग क्रमांक 7 क मध्ये रोशनी ताई लोणारे ह्या निवडणुकीमध्ये उभे आहेत आणि आम्ही त्यांच्या निवासस्थानी आहोत। जर ते नगरसेवक झाले तर त्यांचा काय अजेंडा राहणार आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। माझ्या पॅनल मध्ये प्रवर्ग अ मध्ये सौ नलिनीताई खांडेकर आहेत, क मध्ये मी आहे सौ रोशनी भीमराव लोणारे, आणि प्रवर्ग ड मध्ये मात्र संदीप भाऊ सहारे आहेत। आमचं जे पॅनल आहे सगळं उच्च शिक्षित आहे, कारण की संदीप भाऊ तर 20 वर्षापासून नगरसेवक आहेत, त्याचबरोबर नलिनीताई खांडेकर ॲडव्होकेट आहेत आणि मी असिस्टंट प्रोफेसर आहे। त्यामुळे आमचं पॅनल जे आहे मजबूत पॅनल आहे। तर आता समजा आमचं पॅनल जर निवडून आलं, परिपूर्ण पॅनल जर निवडून आलं आणि मतदारांनी आमच्यावर आशीर्वाद दिला तर आम्हाला जे कार्य करायचं आहे, आता प्रभागामध्ये तर या सगळ्या ज्या समस्या आहेत त्या तर आपण सोडवतच असतो, परंतु ह्या समस्या सोडवणं म्हणजे सेवा करणं, नगरची सेवा करणं अशातला भाग मात्र होत नाही। आपल्याला महिलांसाठी पण कार्य करायचं आहे। महिला घरी राहतात आणि महिला घरी राहिल्यानंतर दुपारचा वेळ त्यांचा खाली जातो, तेव्हा महिलांसाठी स्वयंरोजगार कशा पद्धतीने आणू शकू त्यावर सुद्धा आम्हाला भर द्यायचा आहे। त्याचप्रमाणे तरुण वर्ग आहे आपल्याकडे। आता बाजूला जर बघितलं तर अनेक ठिकाणी स्लम एरिया आहे, तिथला तरुण वर्ग जो आहे तो मात्र खाली राहतो, त्यांना रोजगार मिळत नाही। आताच मी सांगितलं तुम्हाला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयामध्ये काम चालू आहे। तिथे आपण त्या तरुणांना, आपल्याच प्रभागातील तरुणांना, 7 प्रभागातील तरुणांना, कारण हे जे आंबेडकर रुग्णालय हे 7 प्रभागामध्ये आहे, तर या प्रभागातील तरुणांना तिथे रोजगार मिळेल यासाठी आपण प्रयत्नशील राहणार आहोत। तसेच आपण तरुणांविषयी, आज सुशिक्षित तरुण आहे परंतु त्यांना मार्गदर्शन मिळत नाही, करिअर बद्दल मार्गदर्शन मिळत नाही, त्याचे आपण थोडे शिबिर घेऊन त्यांना करिअर बद्दल आपण गायडन्स सुद्धा देणार आहोत। बरेचसे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम होत असतात, त्यांच्याबद्दल त्यांना गायडन्स नसतं, कारण की त्यांच्या घरी कोणी मोठे वडीलधारी शिक्षित नसतात किंवा मोठे बहीण नसते, आई शिक्षित नसते, कोणी आजकाल सहसा कोणी कोणाला गायडन्स करत नाही। म्हणून तरुणांना आपण शिबिर घेऊन गायडन्स सुद्धा करू की त्यांनी आपल्या जीवनामध्ये कशा पद्धतीने समोर जायचं आहे आणि कशा पद्धतीने आपल्या जीवनामध्ये समोर जाऊन कोणत्या पदावर जाण्यासाठी कोणत्या वेने त्यांना जायचं आहे याबद्दल आपण त्यांना नक्कीच मात्र गायडन्स करणार। रोशनी मॅडम, मला एक गोष्ट सांगा, हा तुमचा अजेंडा आहे, तुमच्या हातामध्ये 5 वर्ष असतात। अनेक नगरसेवक बघितले आम्ही, अनेक नगरसेवक निवडणुकी काळामध्ये प्रलोभन देतात, परंतु ते विकास काम करत नाही आणि त्यांच्यावरती मग 5 वर्षानंतर जेव्हा ते मत मागायला जातात तर त्यांच्यावरती मतदार हा नाराज असतो। तुम्ही सुद्धा एक प्रलोभन देत आहात तरुणांना, 5 वर्षात खरंच तुम्ही करणार? आम्ही प्रलोभन मात्र देणार नाही। आम्ही जे बोलत आहोत, आमचं पॅनल जे आहे, तर आम्ही जे सांगत आहोत ते नक्कीच आम्ही करणार आहोत, कारण आम्ही इथेच राहतो आणि ज्यांनी आम्हाला मतदान केलेलं आहे, आम्ही जे बोलत आहोत तर ते नक्कीच आमच्या घरी यावं, की तुम्ही म्हणावं की मॅडम तुम्ही म्हटलेलं तर तुम्ही काम केलेलं नाहीये। आम्ही जर निवडून आलो तर आम्ही प्रत्येक प्रभागामध्ये एक ठिकाणी जाऊन आम्ही प्रत्येकाच्या समस्या विचारणार आहोत, तरुणांशी बोलणार आहोत आणि सगळे कामं मात्र नक्कीच करणार आहोत। आता तुम्ही पायपीट करत आहात मत मागण्यासाठी, मतदारांच्या घराघरापर्यंत जात आहात, निवडून आल्यानंतर तसंच तुमचा एक दिनचर्या राहणार आहे का? हो, निवडून आल्यानंतर सुद्धा आमची दिनचर्या राहील। प्रभागामध्ये एका भागामध्ये आम्ही जाऊन त्यांच्या समस्या विचारणार आहोत, तरुणांशी बोलणार आहोत, स्त्रियांशी बोलणार आहोत आणि कोणकोणत्या समस्या आहेत त्यावर मात्र आम्ही काम करणार आहोत। प्रभाग 7 मध्ये झोपडपट्टी परिसर सर्वाधिक आहे आणि झोपडपट्टी परिसरामध्ये तरुणांच्या हाती रोजगार नाही, जे युवती आहे त्यांच्या हाती रोजगार नाही। अशा वेळी तुम्ही एक शिक्षित अशा एक नगरसेविका राहणार आहात, मग अशामध्ये तुमचा काय म्हणजे युवा रचना राहणार या
तरुणांसाठी? आताच तुम्हाला सांगितलेलं आहे की तरुणांसाठी मी जे तरुण वर्ग आहेत त्यांना गायडन्स नसते, त्यामुळे आम्ही त्यांना मात्र शिबिर घेऊन, तरुणांचे शिबिर घेऊन त्यांना गायडन्स करणार आहोत. पुढे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम करता सरकारी नोकरीसाठी आपण काय करायला पाहिजे त्याबद्दल आम्ही त्यांना माहिती देणार आहोत. त्याचबरोबर जे तरुण मात्र शिक्षित नाही परंतु बेरोजगार आहे, तर आपल्या प्रभागामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय आहे, तिथे आम्ही त्या तरुणांना, आपल्याच प्रभागातील तरुणांना, आपल्याच प्रभागातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयामध्ये रोजगार देण्याचा नक्कीच प्रयत्न करणार. माझा एक प्रश्न आहे, तुमच्या प्रभागामध्ये जे म्हणजे झोपडपट्टी परिसर आहे, विजेचं बिल आकाशाला टेकलं आहे, गरिबांना खायची गत नसते आणि अशामध्ये ते विजेचे बिल भरतात, पाण्याचं बिल भरतात, यासाठी काय तुमचा उपाययोजना राहणार? विजेच्या बिलाबद्दल सांगायचं म्हटलं तर झोपडपट्टी जो एरिया आहे तिथे आता डिजिटल मीटर लागलेला आहे आणि त्यामुळे विजेचं बिल फार येऊन राहिलेलं आहे भरपूर, तर ते भरू शकत नाही. कारण हातावर आणणे आणि पानावर खाणारे स्लम एरियामधील लोक आहे. तेव्हा केंद्र सरकारची योजना आहे की सोलार स्लम एरियामध्ये सोलार आपण लावून त्यांचं विजेचे बिल माफ मात्र करू शकणारा ती योजना आपल्याला आणायची आहे. त्याचबरोबर आपण नळाचं जे बिल आहे, पूर्वी मात्र आपल्याला 3 महिन्यांनी 6 महिन्यांनी बिल यायचं, मग नंतर 3 महिन्यांनी येत होतं, आता 1 महिन्याने बिल येऊन राहिलं. तर ते आपण पूर्वीचं जे 3 महिन्यांनी बिल येत होतं ते आपण परत 3 महिन्यांनी कसं आणण्याचा नक्कीच मात्र प्रयत्न करणार आहोत. महानगरपालिकेच्या शाळा आज गायीचे गोठे झालेले आहेत. तिथे शिक्षण व्हायला हवं चांगलं आणि विद्यार्थी हा घडायला हवा. महानगरपालिकेच्या शाळेकडे प्रशासनाचं लक्ष नाही आहे. बघा, महानगरपालिकेच्या जवळपास 167 शाळा मात्र बंद पडलेल्या आहेत. तर आज जर आपण बघितलं तर स्लम एरियामध्ये बरेचसे विद्यार्थी असतात, तर ते ICSE बोर्ड म्हणजे प्रायव्हेट ज्या शाळा आहे, ICSE बोर्डच्या, CBSE बोर्डच्या ज्या शाळा आहेत, तिथले 1-1 लाख रुपये, 50-50 हजार रुपये, म्हणजे इतका पैसा मात्र ते कुठून भरणार आहे. त्यामुळे ज्या शाळा बंद पडलेल्या आहेत त्या शाळा परत आपण पूर्ववत सुरू करण्याचा आमचा अजेंडा आहे. आणि त्या शाळेमध्ये जे प्रायव्हेटायझेशन झालेलं आहे तशाच प्रकारचं शिक्षण, तशाच प्रकारचं आपल्याला तिथे स्वच्छता आपल्याला त्या शाळेमध्ये, महानगरपालिकेच्या शाळेमध्ये आणायचं आहे आणि त्या शाळा आपल्याला नव्याने सुरुवात करायची आहेत. तर एक लोणारे मॅडम, हा तुमचा जो अजेंडा आहे हा खूपच सुंदर असा अजेंडा तुम्ही तयार केलेला आहे आणि तुम्ही वचन दिलेले आहात की आम्ही 5 वर्षात जे म्हणजे अजेंडा तयार केलेला आहे, मौखिक आता तुम्ही सांगितलेलं आहे, अजून कागदपत्री आलेला नाही आहे तो अजेंडा. तर तुम्ही म्हणालेले आहात की 5 वर्षामध्ये आम्ही हा अजेंडा पूर्ण करणार आहोत. काय आवाहन करणार मतदारांना? मतदारांना आवाहन करते की येणाऱ्या 15 जानेवारीला मतदान आहे. त्या दिवशी तुम्ही सर्व बंधू भगिनींनो, प्रभाग 7 मध्ये सर्व नागरिकांना मी आवाहन करते की आमचं चुनाव चिन्ह आहे सिलेंडर. या सिलेंडर या बटनवर बटन दाबून आमच्या परिपूर्ण पॅनलला, वंचित बहुजन आघाडीच्या परिपूर्ण पॅनलला मतदान करून भरघोस मताने विजयी करावे, हेच मी तुम्हा सगळ्यांना आवाहन. कोण कोण आहेत तुमच्या पॅनल मध्ये? माझ्या पॅनल मध्ये अ गटामध्ये सौ नलिनी रुपेंद्र खांडेकर मॅडम आहेत. त्यानंतर क मध्ये मी सौ रोशनी भीमराव लोणारे आहे आणि ड गटामध्ये संदीप भाऊ सहारे आहेत. तर निश्चितच सांगेल मी, प्रभाग क्रमांक 7 मध्ये वंचित बहुजन आघाडीने एक उच्च शिक्षित असं पॅनल दिलेलं आहे. यामध्ये नलिनीताई खांडेकर ह्या ऍडव्होकेट आहेत आणि रोशनी लोणारे हे जे आहेत हे असिस्टंट प्रोफेसर आहेत आणि संदीप भाऊ सहारे हे 4दा नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत आणि त्यांना दांडगा असा अनुभव नागपूर महानगरपालिकेचे आहे आणि 5व्यांदा ते या प्रभाग क्रमांक 7 वंचित बहुजन आघाडी तर्फे नशीब अजमावत आहेत. येणारा काळच सांगेल. 15 जानेवारीला मतदान आहे, 16 जानेवारीला मतगणना आहे. 16 जानेवारीला कळेल प्रभाग 7चा नगरसेवक कोण. तोपर्यंत IBM TV9 आणि मिशन महाराष्ट्र न्यूज
तुम्ही बघत राहा. आमच्या या दोन्ही चॅनलच्या माध्यमातून नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीची अपडेट आम्ही तुम्हाला देत राहू. जय भीम, नमो बुद्धाय.